सत्यवादेवी मेतके बघा, सुरेश कारभारे हे पालगे हनुमानवाडी, शेतमालक संजय शिवराम सुरवसे या ठिकाणी आहे. आलोय आपण या ठिकाणी. आज महिन्याची मोक्षदा एकादशी आहे आणि मामांच्या तळावरती सकाळच्या आरतीला आलेलो आहे. जय बाळू मामा, जय बाळू, जय बाळू मामा, जय सत्यवादी, जय सत्यवादी. श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा, सुरेश कारभारे ही पालखी हनुमानवाडी तालुका माडा या ठिकाणी माळावरती रोड टच तुळशी वरवडे जाणाऱ्या रस्त्यावरती ही पालखी. तळमालकाचे नाव आहे संजय शिवराम सुरवसे यांच्या शेतामध्ये ही पालखी आहे. आज विशेष म्हणजे पांडुरंगाची मोक्षदा एकादशी आहे आणि एकादशीच्या वारीला ही अशी भक्तांची सकाळच्या आरतीला गर्दी झाली आहे. बघा ही मेंढी माऊलीच्या तळाभोवतीने सर्व भक्त आहेत, अशी गर्दी झालेली आहे. आपण आलोय या ठिकाणी. आज पांडुरंगाची एकादश, जाणून घेऊया काय उर्वरित थोडी माहिती. ताई, तुम्हाला आपलं नाव सांगा ताई, तुमचं पूर्ण नाव सांगा. तुमचं नाव? सीमा सर्जीराव चव्हाण, गाव परितेवाडी, परितेवाडी, तालुका माडा. तालुका माडा. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी सेवेत येऊन किती दिवस झालं सेवा करताय मेंढी माऊली? 8 दिवस झाले. 7-8 दिवस झालं. तुम्हाला त्रास होतोय म्हणून सेवा करताय मामांची. बर, काय आता फरक वगैरे आहे की? आहे का? हो. बर बर. बघा ह्या ताईंना त्रास होत होता शारीरिक, आणि त्यांनी मेंढी माऊलीची सेवा या ठिकाणी करतायत. बकऱ्या त्यांचे मालक पण आहेत, 2 जण मिळून सेवा करतायत. बरं आहे आता म्हणते ती. धन्यवाद. आपलं नाव काय ताई? रुक्मिणीराव साहेब गाडे, कुठलं गाव? वरवड. वरवड वरून मामांच्या बकरी सेवा करताय. छान. आपलं नाव? कमल दगडे, दगडे. गाव हनुमानवाडी. हनुमानवाडी गावातलंच आहे म्हणायचं. बकऱ्यात सेवेत आहे. आपलं नाव काय? दगडे, गाव हनुमानवाडी. छान सेवा आहे बघा. हे असे भक्त आणि मेंढके बंधू. मेंढके बंधू, काय आपलं नाव? गाव पिपळकुटे. किती दिवस झालं सेवेत आहो? 3 महिने झालं. बरं आहे ना? आपलं नाव मामा? किती दिवस झालं? 2 महिने झालं. काय कमी जास्त मामांची? ठीक आहे. बघा मामांच्या कृपेने मेंढका व्यवस्थित आहे असं बोलतोय. मुलावा, आपली नावं सांगा. प्रवीण राजेंद्र दगडे, गाव तुळशी. किती दिवस झालं सेवेत आहो? आज झाला. धन्यवाद. आपलं नाव? गाव हनुमानवाडी. किती दिवस झालं का तळाल्यावर पासून? बर बर, छान. आपलं नाव? खंडू दगडे. महाराजांचं आहे काय? चिरंजीव आलपट्टी. काय नाव सांगितलं? दगडे. किती दिवस झाला सेवेत आहे? 6वा महिना. बर, मग मला दिसलं कसं नाही पालखी तितके दिवस होता का? बर बर बर. काय वाटतंय मेंढी माऊली सेवा कराय? बर बर, छान. आणि राहणार जवळ आहे तर. धन्यवाद. महाराजांचा मुलगा आहे बघा, हे छान सेवा करताय पालखी. आणि आपलं गाव? बर बर बर. किती दिवस झालं सेवेत आहे? बर बर बर. धन्यवाद. हे बघा, हे लहान थोर मुलं सुद्धा 6वा महिना मामांच्या बकऱ्यांची सेवा करण्यासाठी आलेली आहेत. धन्यवाद. बोला बोला बाळू मामांच्या नावाने. बोला बोला बाळू मामांच्या सत्यवाद देवीच्या नावाने. बाळू मामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने. जय बाळू मामा, जय सत्यवादी, जय सत्यवादेवी. आपलं नाव सांगे. तुषार सुरेश कोळेकर. किती दिवस झालं मामांच्या पालखीत आहे? 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष झालं. खंड मालकाची सर्व जबाबदारी तुझ्यावर दे. सगळी खानमाल काही जबाबदारी आपल्याकडे. बर बर बर. काय मामांची मेंढी माऊलीची सेवा करत असताना आला असला तर सांगा. अनुभव लय आले ते. हा. एक दिवशी आम्ही
नदीकडे मेंढरा काय गेलो. बर नदीकडे मेंढरा काय गेलो, नदी कोरडी पडली होती. हो नदी कोरडी पडली होती. मग डबर होतं डबर. हा हा मग त्या इथले एक गौरी मेंढी म्हणून एक मेंढी होती. बर त्या मेंढरा अशी ताण्यातली होती. हा मग मेंढराला पाणी नव्हतं. उन्हाळा दिवस होता त्या दिवशी. बर उन्हाळ्या दिवशी असं एक बारकं डबर होतं. बारकं डबऱ्यात गौरी मेंढी होते. ते गौरी मेंढी त्यात डबऱ्यात उडी मारली तिनं. हा आणि अशी नक्कीनं डबरं पाण्याची पाण्याची चिळखंडी बाहेर आली. हो सगळं डबरं भरलं पाण्याचं. हा. पाण्यात डबरं भरले. सगळे खंडातली मेंढरा आहे ना तिथं जाऊन पाणी पिले. बर हा बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग भले सत्यवादीच्या नावाने चांग भले जय बाळूमा. बघा बघतानो तुषार कोळेकर सांगोला मेंढका नदीच्या कडेला कळप हिंडत असताना बकऱ्यांना तहान लागली होती आणि तहान लागल्यानंतर तो नदीमध्ये मेंढ्या घेऊन गेला असता. नदीमध्ये पाणी नव्हतं आणि मेंढी एक गौरी नावाची त्या कळपात होती आणि त्या मेंढीनं काय केलं, वाळूवरतीच असं उकरायला चालू केलं पायानं. उकरल्यानंतर त्यातनं पाणी आलं आणि सर्व मेंढ्या पाणी पेल्या. असं तो अनुभव मामांचा सांगतोय. बघा मेंढी माऊलीनं कसं पाणी काढलं आणि नदीमध्ये मेंढ्या सर्व पाणी पेल्या. जय बाळूमामा जय जय बाळूमामा जय बाळूमामा. एकच घ्यायचं ताई, एकच घ्यायचं. द्या कुणा पैसे तरी एक. आता बाळूमाचं दर्शन बंद आहे. मेंढी माऊलींचं दर्शन घ्या. महत्वाचं एकादश आहे. एकादशीला मेंढी माऊलींचा पाया पडा आणि कुणाला मेंढीचं ओटी पाहिजे तर बी मिळेल. ओटी कुणाला पाहिजे बघा, मेंढरांचा ओटी. आज एकादश आहे. 70 दिवस आहे बघा. ज्या बाळूच्या मेंढी ओटी बांधतात त्याचा खरंच होत आहे बघा आज. जय बाळूमामा जय बाळा. चला मावशी प्रत्यक्ष घालायचं नाही. जाऊन मेंढरांचा पाय पडा. हो साहेब इकडे बघा, बकऱ्या करा. आज आरतीला लाव एकादशीचं. काय नाव गाव? जळवली जळवली. आरतीला चालतो. बर 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 जय बाळूमामा. जय बाळू. पाचशे आहे. आईला पाजा घेऊन बर 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 जय बाळ मामा. हे मावशी 15 दिवस झाली सेवा करते. बर 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 जय बाळ. जय बाळूमामा. लग्न कुणाचं थांबलंय तिने बांधा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.